महिलांवरचे अत्याचार आणि छेडछाडीचे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापुरात पोलिसांतर्फे निर्भया पथक स्थापन करण्यात आले। कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचा यात पुढाकार आहे। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। महिलांवरचे अत्याचाराचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी निर्भया टीम तयार करण्याचा निर्णय घेतलाय। या उपक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडलं। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचीही या प्रसंगी हजेरी होती। महिलांची छेडछाड झाल्यावर तातडीने मदत मिळाली तर पुढचा गंभीर प्रकार टळू शकतो, हे अनेक घटनांमध्ये सिद्ध झालंय। यामुळे निर्भया पथकाच्या माध्यमातून तातडीने मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आपल्या जिल्ह्यात नाही तर एकूणच महाराष्ट्रात देशामध्ये ह्या एकूण ज्याला आपण म्हणू की मोकळ्या वातावरणाचा म्हणजे खरं म्हणजे विकासाचा एक भाग म्हणून आपण वातावरण मोकळं करत चाललो, किंवा शाळा कॉलेज विद्यार्थ्यांचे एकत्र नोकरी एकत्र करणार, एकत्र प्रवास करणार, पण याच्यातून विकासाच्या बरोबरीने मानवी मन सुसंस्कृत जे व्हायला पाहिजे होतं न होण्यामुळे देशभरातच या घटना वाढत चाललेल्या आहेत। आणि त्याचा विचार करून नवीन आलेले IG विश्वास नांगरे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरेल पथक नावाची एक चांगली योजना सुरू केली। आणि ज्या योजनेचा आज प्रारंभ झाला की याच्यामध्ये साध्या वेशातले त्यांचे अधिकारी पोलिसांच्या गाड्याने साध्या गाड्यांमधून फिरतील आणि प्रामुख्याने मुलींची टिंगल टवाळी करणारी जी सेंटर्स आहेत, मग कॉलेजचं गेट आहे, वेगळ्या प्रकारची नाकी आहेत, बस स्टॉप आहे, अशा ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शूटिंग करतील। त्या घटना गंभीर आहेत, त्यांची मला खूप चिंता पण वाटते आहे। आणि या सगळ्या घटनांच्या मध्ये घटना घडल्यानंतर काही काम करण्याच्या ऐवजी याला प्रिव्हेंटिव्ह काही काम केलं पाहिजे। आणि म्हणूनच आजची या निर्भया पथकाची स्थापना झालेली आहे। या निर्भया पथकाच्या माध्यमातून जिथं महिलांचा विशेष वावर आहे, जास्तीची गर्दी आहे, अशा ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांचा वावर, साध्या पोशाखातले पोलीस आणि त्यांचं ते शूटिंग, आणि त्यानंतर मग ते जर चुकीचं वागलेले आहे तर त्यांच्या घरच्यांना सांगून त्यांचं समुपदेशन, असा हा उपक्रम आहे। मला असं वाटतं की हा उपक्रम अतिशय यशस्वी होईल। याचं कारणही असं आहे की आपण यंत्रणांच्यावर बोट ठेवतो, कायद्याकरता आपण बोलतो ते केलंच पाहिजे, पण यासोबत जी समाजाची मानसिकता आहे ती सुद्धा बदलणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जेव्हा असे केलेले उद्योग, पुरुषांनी केलेले उद्योग घरी बायकोला, आईला किंवा बहिणीला कळतात, तेव्हा त्याला कुठेतरी शरणल्यासारखं होणार आहे आणि त्याला सुधारण्याची एक संधी पण याच्यामध्ये आपण देतो आहोत। त्यामुळे मला असं वाटतंय की हे पथक अत्यंत उपयोगी होतील, प्रिव्हेंटिव्ह आहे। तुम्ही रणरागिणी आहात, तारा राणी आहात, तुम्ही राणी लक्ष्मीबाई आहात आणि गुंडांना नमवणं सगळ्यात सोपं असतं। यांना आपण तुमच्या मदतीनं नमूयात, चांगल्या पद्धतीनं तुम्ही निर्भयपणे पुढे या। आम्ही तुमचे भाऊ म्हणून तुमच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहोत। पण पोलीस स्टेशनला जर तक्रारी प्राप्त झाल्या, फेसबुक, ट्विटर, ईमेल, व्हॉट्सअप, हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी तक्रारी कुठं करता येते त्याचं व्यासपीठ उपलब्ध करून देतो आहे। तक्रारी करा, तुमची नावं गुप्त ठेवली जातील, कॉन्फिडेन्शियल ठेवली जातील आणि कारवाई होईल याची मी निश्चितपणे एक ग्वाही देतो। रोड रोमियोंना धडकी भरेल अशीच या टीमची कार्यपद्धती असेल। महाविद्यालय, बस स्थानकं आणि महिला वसतिगृह अशा ठिकाणी गणवेश न घातलेल्या साध्या वेशातले पोलीस थांबणार आहेत। त्यांच्याकडे छुपे कॅमेराही असणार आहेत। तसंच छेडछाड करणारी व्यक्ती आढळल्यास त्याचे चित्रीकरण करून व्यक्तीच्या पत्नीला किंवा आईला दाखवलं जाणार आहे। महिलांची छेडछाड आणि होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर विभागानं निर्भया पथक स्थापन केले। हे निर्भया पथक आपल्यासोबत आहे, आपण त्यांची कार्यपद्धती काय असेल हे जाणून घेऊया। मॅडम, काय कार्यपद्धती असेल आणि काय स्वरूप असेल? माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री नांगरे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रेंजमध्ये निर्भया पथक हे जिथं जिथं गर्दीची ठिकाणं आहेत, अशा गर्दीच्या ठिकाणी जी महिलांना छेडछाड केली जाते, उदाहरणार्थ शाळा कॉलेज हॉस्पिटल्स मॉल्स रेल्वे स्टेशन्स, तर अशा ठिकाणी निर्भया पथकं अशा हॉटस्पॉट्स शोधून काढतील। ते छुपे कॅमेरे, पेन कॅमेराज, त्यांचे जे असे मटेरियल सोबत घेतील आणि याच्या मदतीनं जे छेडछाड करणारे आहेत त्यांचे रेकॉर्डिंग करतील। त्यांना पोलीस स्टेशनला आणलं जाईल। पहिल्या वेळेला त्यांना आपण समजून सांगितलं जाईल, त्यांना समुपदेशन केलं जाईल आणि हे समुपदेशन मात्र त्यांच्या कुटुंबातील एका महिला सदस्याच्या समक्ष हे केलं जाईल। मॅडम, नियंत्रण आणणं खूप अवघड आहे, ही मनोवृत्ती आहे, ही बदलण्यासाठी आपण काय करणार?
निर्भया पथकामार्फत स्पेसिफिकली काउन्सिलिंग हा विषय घेतलेला आहे आणि प्रत्येक आरोपीचं किंवा जो टीजर आहे तर त्याच्यासाठी काउन्सिलिंग केलं जाणार आहे. ते काउन्सिलिंगसाठी आपण स्पेशल प्रोफेशनल काउन्सिलर आहेत तर त्यांचीही मदत घेत आहोत. त्यासोबत पोलीस काउन्सिलिंगही केलं जात आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे की प्रत्येक ज्यावेळेस काउन्सिलिंग केलं जाणार आहे त्यावेळेस त्याच्या घरातला एक स्त्री मेंबर त्याच्यासोबत असणार आहे. जसं की ती बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल तर त्यांच्यासमोर त्यांचं काउन्सिलिंग जे आहे तर ते केलं जाणार आहे. त्याच्यामुळे ही वृत्ती जी आहे तर ती बदलण्यामध्ये जास्त फायदा होणार आहे. काय करणार आहात तुम्ही तुमच्या विभागात काम करताना, नेमकं काय कशा पद्धतीने राबवणार? ॲक्च्युली आम्ही 5 ऑफिसर आहोत. कोल्हापूर परिक्षेत्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम करणार आहोत आणि याच्यामध्ये निर्भया पथकाचं जे त्याची स्थापना जी झालेली आहे त्याचा उद्देश त्याच्याबद्दल आम्ही अवेअर करू. महिलांच्या विषयीचे जे कायदे आहेत, महिलांचे सिक्युरिटी हा विषय घेऊन आम्ही जास्तीत जास्त जनतेमध्ये याविषयी जागरूकता आणू. त्याचबरोबर निर्भया पथकाचं जे काम होणार आहे आणि त्या कामाविषयीही जनतेमध्ये अवेअरनेस आणण्याचं आम्ही निश्चितच काम करणार आहे. आम्ही कोल्हापूर परिक्षेत्राने एक पाऊल उचललेलं आहे आणि सगळ्यांनी आमच्याबरोबर यावं असं मी आवाहन करते. सगळ्यांनी मिळून निर्भया पथकाला आपण समर्थ बनवूया. अशा प्रकारात विशेषतः महिला पुढे येत नाहीत तक्रार द्यायला, त्या तक्रार द्यायला पुढे याव्यात किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करणार? त्यासाठीच आपण डेको ऑपरेशन्स वगैरे जे राबवणार आहोत. तसंच आपण वेगवेगळ्या सोशल मीडियांचा वापर करत आहोत. त्यामुळे तुम्ही समोर यायची काही गरज नाही. मी महिलांना सगळ्या समाजातले आव्हान करेन की आम्ही जे वेगवेगळ्या सोशल मीडियाचे साईट्स ओपन केलेले आहेत जसे व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक आणि प्रतिसाद ॲप, त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करावा. तुमची आयडेंटिटी आम्ही कधीही डिस्क्लोज करणार नाही याची आमच्याकडून आम्ही पूर्ण खात्री करून घेत आहोत. निश्चित या पथकाकडून महिलांवरील अत्याचार थांबवले जातील आणि बऱ्यापैकी नियंत्रण येईल अशी आशा धरूया. सततच्या छेडछाडी आणि अत्याचारांच्या प्रकारामुळे मुली आणि महिलांना घराबाहेर पडणं धोक्याचं वाटू लागलंय. या पथकामुळे त्यांना सुरक्षित वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. एक महिला म्हणून निर्भयाचा फायदा मला सांगावासा वाटेल. बऱ्याच वेळेला मुलींच्यावरती खूप छोटे मोठे अत्याचार होतात, पण त्या अत्याचार झाल्यानंतर त्या मुलींना स्वतःमध्ये गिल्ट येतो आणि त्या गिल्टमुळे त्या कुठल्याही एखाद्या संबंधित व्यक्तीशी बोलण्याची त्यांना मानसिकता होत नाही. कारण ह्या बोलल्यानंतर प्रत्येक वेळेला समाजातनं तुझ्यामध्येच काहीतरी कमी असेल, तूच त्या मुलाला प्रवृत्त केलं असशील अशा कॉमेंट्स तिला ऐकण्याची भीती असते, म्हणून ती ओपनच होत नाही. पण ह्या सगळ्यामुळे ज्या वेळेला त्यांना कळेल की अशा ती एकटी मुलगी नाही आहे आणि तिच्याबरोबर अशा अनेक जणी आहेत ज्या ह्याच्यातून जात आहेत आणि आपल्या निर्भयाच्या पाऊल जे उचललं गेलेलं आहे त्याच्यामुळे त्या मुलींना आता संरक्षण मिळणार आहे. कारण ह्याच्यामध्ये त्यांचं नाव पूर्णपणे गुप्त राखलं जाणार आहे. निर्भया हे जे सुरू केलं आहे त्याच्यामुळे मुलींना फिअरलेस फिरता येईल. ते घाबरणार नाहीत अजिबात आणि काही कुठेही कंप्लेंट करायचे असतील तर डिरेक्टली पोलिसांकडे न जाता आम्ही काउन्सिलिंग थ्रू जे सॉल्व्ह करणार आहे त्याचा त्यांना बराच फायदा होईल. महिलांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलिसांनी उचललेलं हे पाऊल अत्यंत लक्षवेधी ठरलंय. निर्भया पथक वाढत्या अत्याचारांना आळा घालू शकेल असा विश्वास कोल्हापूरकरांना वाटतोय. कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.